पदभार स्वीकारलाय. पहिल्यांदा मंत्रिपदाची आणि ते थेट कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आहे. काय नेमकं आज पहिलं वेलकम करताय, काय नेमकं याबद्दल सांगा. नाही, सर्वप्रथम तर आदरणीय नरेंद्रभाई मोदी, आदरणीय देवेंद्रजी यांचे खूप खूप आभार प्रकट करतो. एका तरुण कार्यकर्त्यावर त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. कामगार खातं खूप मोठं आहे. आज पहिलाच दिवस आहे. आज आढावा घेतला. आता विभाग वाईज आढावा घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम उभं करता येईल. 100 दिवसासंदर्भातला काही प्लॅन तयार केला आहे का? 100 दिवसासंदर्भात आता आजच आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही तोच प्लॅन करायसाठी आज बसलो होतो आणि येणाऱ्या 100 दिवसांमध्ये बऱ्याचशा मंडळांचे आज पद रिक्त आहेत. नवीन त्याच्यावरच्या नियुक्त्या बाकी आहेत. बरेचसे धोरणं केंद्र सरकारकडे पाठवायचे आहेत. काही कायद्यांमध्ये दुरुस्त्या आहेत. या सर्व गोष्टींचे काम आम्ही मार्गी लावणार आहे आणि सोबतच ज्या काही योजना आहेत ज्या आज थांबल्या आहेत त्या योजनांना काही रिस्ट्रक्चर करता येईल का त्याचेही नवीन सूचना आज आम्ही सरकारकडे मांडणार आहे. 100 दिवस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सगळ्यांनी आपापली जे आहे ती द्यावं, पण त्याचं मूल्यमापन देखील होणार आहे. तरुण आहात, पहिल्यांदाच संधी आहे. कुठेतरी दबाव आहे, म्हणजे नवीन शाळेत गेल्यानंतर असतं की सगळ्या अभ्यासात पहिलीच परीक्षा 100 दिवस टार्गेट पण दिलं. मॉरल प्रेशर असतेच ते, कारण काहीतरी जबाबदारी दिली म्हणजे जबाबदारी देणाऱ्यांनाही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं एक मॉरल प्रेशर असतेच. यासोबतच अजून पालकमंत्री पदासंदर्भातचं वाटप झालेलं नाहीये. बुलढाण्यातनं तुम्ही येता, काय वाटतं ती देखील एक वाढीव जबाबदारी मिळू शकते आणि कदाचित तिथली किंवा आजूबाजूची मिळू शकते, त्या संदर्भातली काय म्हणून? नाही, पालकमंत्री पदाची जबाबदारी आता पक्ष ठरवतील. आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून पालकमंत्री पदाबद्दल निर्णय घेणार आहेत. पण पालकमंत्री पद म्हणजे आपण आपल्या मूळ जागेशी आपली अटॅचमेंट राहत असते आणि आपल्या जिल्ह्याला किंवा जेही जबाबदारी जिथेही मिळेल तिथला विकास करणे. त्यामुळे पालकमंत्रीपद असलंच पाहिजे आणि कोणतीही जिल्ह्याची दिल्या जाईल ती मी योग्य रीतीने पार पडेल. एक महत्वाचा प्रश्न येतो, कामगार मंत्री आहात, मात्र लहान मुलं मोठ्या प्रमाणामध्ये कामावर घेतली जातात, बाल कामगार, त्यामुळे तो एक मोठा प्रश्न समाजात जावा लागतो. त्या सगळ्या संदर्भामध्ये काही विशेष धोरण या काही समिती? निश्चित हा खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि बालकामगारांच्या बाबतीत पाहिल्या त्या प्रमाणात कार्यवाही होताना दिसत नाही. निश्चित त्याबाबत सुद्धा एक चांगलं धोरण कामगार विभागातर्फे तयार करण्यात येईल आणि बालकामगार हा विषय कुठेतरी थांबवण्यात येईल. दुसरीकडे स्थलांतरित कामगारांचा एक मोठा प्रश्न असतो. वीट भट्टी असेल, ऊसतोड कामगार असतील, हे प्रामुख्याने स्थलांतरित असतं. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा, मुलांचा देखील एक विशेष मोठा प्रमाण आहे. या सगळ्या संदर्भात असंघटित कामगारांबद्दल आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांबद्दल जो विषय आहे त्या निमित्तानं आम्ही आजच बैठकीमध्ये एक विचार करतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कामगार भवन असलं पाहिजे आणि तिथे त्या कामगार भवनामध्ये पाळणाघर असेल, एक छोटी अंगणवाडी असेल किंवा त्यांच्या शिक्षणाचा जो लॉस होतो आहे तो तिथे भरून काढता आला पाहिजे. या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यात एक सर्व सुविधायुक्त कामगार भवन असलं पाहिजे. या दृष्टीनं एक आम्ही प्रयत्न करणार आहे. माथाडी कामगारांचे प्रश्न देखील तसेच प्रमुख आहेत. 2 वर्षापासून माथाडी कामगार विरुद्ध कामगार मंत्री असा देखील संघर्ष पाहायला मिळाला. तुम्ही काय बोलताय? मी आता आज माझा पहिलाच दिवस आहे. माथाडी कामगार हा एक मोठा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेष करून पूर्ण देशात फक्त महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे या माथाडी कामगार मंडळांचे अजून सर्व नियुक्त्या बाकी आहे आणि या सर्व मंडळांशी चर्चा करून हा जो काही संघर्ष चालला आहे हा संघर्ष कुठेतरी संपवण्याचा मी प्रयत्न करणार. पहिलाच दिवस आहे, फार राजकीय नाही, पण तरी एक प्रश्न विचारतोच. ईव्हीएम वरून खूप म्हणजे ईव्हीएम सरकार किंवा असं हिनवलं गेलं, खास करून इंडिया आघाडी करून आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे. आज सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा जो फेर तपासणीचा अर्ज होता तो त्यांना माघारी घ्यायला लावला. पिछेहाट झाली म्हणायचं आता तरी त्यांना, म्हणजे ईव्हीएम सरकार त्यांचाही आरोप बाजूला जातोय असं म्हणायचं. पिछेहाट म्हणा किंवा तेव्हा साक्षात्कार होत असेल, त्यांना कुठेतरी नैतिक वाटत असेल की आपला लोकसभेचा जो विजय आहे म्हणजे सुप्रियाताईंचा तो कुठेतरी खोटा त्यांना वाटायला लागला असेल पुतण्याच्या या वक्तव्यामुळे. त्यामुळे त्यांना साक्षात्कार होऊन त्यांना सल्ला दिला असेल आणि त्यांनी तो मान्य जर केला तर चांगलंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.